नमस्कार. सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्टमध्ये मी प्रसन्न कुलकर्णी आणि मी तेजस्विनी गांधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रसन्न, यार एवढं करून पण 5 लाख कमी पडतायत मला. म्हणजे मला अजून 1 वर्ष थांबायला लागेल ऑडी घ्यायला. ऑडी घ्यायला 5 लाख कमी पडतायत? हो. पण मग ऑडीच का घ्यायची? अरे माझं खूप आधीपासनंच स्वप्न होतं, खूप लहानपणापासूनचं, म्हणजे ऑडी गाडी मला हवी. ओके. आणि मग नोकरी लागल्यापासून मी त्याच्यासाठी सेव्हिंग केलं आणि ह्या वर्षी मला असं वाटलं की ते होऊ शकेल, पण तरीही यावर्षी मला 5 लाख कमी पडतात. पण मला सांग, ऑडीचं असं काय पर्टिक्युलर तू मॉडेल बघितलंस का? म्हणजे कुठली ऑडी? हा, म्हणजे स्पेसिफिकेशन्स माझे ठरलेले आहेत. बरं, त्या किमतीत दुसऱ्या गाड्या बघितल्यास का तू? का ऑडी हे एक मनात बसलं ती घ्यायची आहे? नाही, मला ऑडी आवडते. मी काही असं खूप बघितलं वगैरे नाहीये इतर गाड्या त्याच्या तुलनेत. पण ऑडी आवडते म्हणून ऑडी घ्यायची. तू ऑडी म्हणालीस त्याच्यावर एक किस्सा आठवतो. हा, ओके. मी एक गोष्ट वाचली होती भाऊसाहेब पाटलांची. भाऊसाहेब पाटलांची? सकाळचे भाऊसाहेब पाटील. ओके. 2008 मध्ये होंडा सिटी घेतली होती त्यांनी. तेच नंतर 2017 मध्ये त्यांनी ऑडी घेतली. बरं. पण ती घेण्यासाठी त्यांनी 2016 पासून रिसर्च सुरू केला. म्हणून तुला मगाशी विचारलं मी. काय किती? 2016 पासून रिसर्च सुरू केला आणि गाडी घेतली 2017 मध्ये. ओके, वर्षभर त्यांनी रिसर्च केलाय. बरं. एखाद्याला वाटेल की गाडी घ्यायची तर इतके दिवस रिसर्च कशाला? बरोबर. पण ज्या पद्धतीने त्यांनी ऑडी घेतली त्याला तोड नाही. म्हणजे गाडी घ्यायचं असं ठरलं होतं तेव्हा फक्त इनोव्हाचा विचार सुरू झाला होता. ओके. ती गाडी त्यांच्या सगळ्याच अटी शर्तींमध्ये बसत होती. पण एवढी मोठी गाडी घेऊन एकट्यानं प्रवास करणं हे भाऊसाहेबांच्या मनाला काही पटत नव्हतं. त्यामुळे तो विचार मागे पडला. मग ठरलं की इतर ब्रँडच्या गाड्याही पाहूयात. म्हणून तुला मगाशी विचारलं की अजून तू काही बघितलंस का? आलं लक्षात. मग मर्सिडीज आणि जीप या कंपन्यांच्या गाड्या सुद्धा पाहिल्या. कार पाहताना टायर पासून ॲव्हरेज पर्यंत, मेंटेनन्स पासून सर्व्हिसिंग पर्यंत किती पैसे भविष्यात मोजावे लागणार आहेत याचा अभ्यास ते करायचे. त्यातून प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट काय निघेल याचा सुद्धा त्यांनी अंदाज काढला होता. ज्या गाडीची रनिंग कॉस्ट कमी त्या गाडीचा विचार करायचा हे त्यांनी पक्क केलं होतं. त्यावेळी सगळ्या ब्रँडच्या प्रत्येक गाडीची अशी रनिंग कॉस्ट त्यांनी काढली. त्यातून ऑडी Q3 ची रनिंग कॉस्ट फक्त होती 18 रुपये. म्हणून तुला म्हणलं मी ऑडीचं पर्टिक्युलर मॉडेल तू बघितलं होतंस का? आता हे रनिंग कॉस्ट म्हणजे 1 किलोमीटरसाठी तुला 18 रुपये मोजायला लागणार आहेत. बरोबर. आणि त्यांनी ती गाडी फायनल केली. ओके. भाऊसाहेब विचार करून निर्णय घ्यायचे आणि तो घेतला की बदलायचे नाही. करेक्ट. आता आला किमतीचा मुद्दा. बरोबर. ऑडीची किंमत होती 46 लाख. 2017 मध्ये. हा, तेव्हाच मी घ्यायला हवी होती रे. ठीक आहे, हरकत नाही. पण आहे त्या किमतीला भाऊसाहेबांनी कधीच कोणती गोष्ट घेतली नाही. त्यांना ऑडी Q3 घ्यायची होती, पण कंपनीच्या किमतीत नाही. मग तर ते म्हणतील त्या किमतीत. म्हणजे त्यासाठीचाही अभ्यास त्यांनी तयार केला होता. बरं. म्हणजे गाडी भारतात आल्यावर कुठले कुठले टॅक्स त्याला लागतात, ते कंपनीलाच भरावे लागतात का की स्वतःच भरता येतात? बापरे. स्वतः भरायचे असतील तर प्रक्रिया काय आहे, त्यातून किती पैसे वाचतील, RTO रजिस्ट्रेशन कसं करता येईल, मग ते स्वतः करता येतं का? हे सगळे प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे तयार होती. आणि हे सगळे प्रश्न घेऊन त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा कंपनीने सांगितलं की 42 लाखांमध्ये आम्ही गाडी देऊ शकतो. किंमत कमी करतोय तर ऍक्सेसरीज वेगळ्या घ्याव्या लागतील असंही त्यांनी सांगितलं. पण भाऊसाहेबांना ते मान्य होणार नव्हतं. अर्थात. अखेर ते डिस्काउंट प्राइस मध्ये ऍक्सेसरीज द्यायला तयार झाले. इथून खरी निगोसिएशनची गोष्ट सुरू झाली बघ. भाऊसाहेबांनी त्यांची किंमत सांगितली तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाटलं की तुम्ही नक्की ऑडी घ्यायला आलाय ना. पण भाऊसाहेबांनी त्यांची किंमत सांगितली आणि हीच किंमत का हे पटवून सुद्धा दिलं. आणि विशेष म्हणजे भाऊसाहेबांच्या किमतीत ऑडीने गाडी त्यांना दिली. शपथ. ओके. तू जो हा किस्सा सांगितलास ना तो बहुतेक मी कुठेतरी वाचलाय. मला असं वाटतं की भाऊसाहेबांवर एक पुस्तक काढलंय सकाळ प्रकाशनाने. आणि त्यात हा किस्सा लिहिलेला आहे. ओके. अमृता देसरडा म्हणून लेखिका आहेत आणि त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. मी वाचलंय ते पुस्तक.
ओके. थांब थांब 1 मिनिट. इकडे आणि इथेच असेल कुठेतरी ते. एकच मिनिट थांब. हां, हे बघ. हे ते पुस्तक आहे. अरे छान आहे पुस्तक. हो. बिईंग भाऊसाहेब, कार्य कर्तृत्वाचं विद्यापीठ. वाह! काय आहे पुस्तकात? हां, पुस्तकात अर्थात भाऊसाहेबांचा सगळा प्रवास आहे. म्हणजे त्यांच्या जन्मगावापासूनचा तो प्रवास सुरू होतो आणि सकाळ माध्यम समूहासाठी भाऊसाहेब कोण होते? हं, हं, त्यांनी हं. त्यांचं काय योगदान होतं या सगळ्या सकाळच्या उभारणीमध्ये, ओके. हा सगळा पट समोर मांडणारं हे पुस्तक आहे. वाह! मग आत्ता म्हणजे आपण जे सकाळचं स्वरूप बघतो आहोत, त्यात भाऊसाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. ओके. एक साधे ट्रेनी म्हणून ते सकाळ माध्यम समूहाला जोडले गेले होते हं, हं, हं. आणि संचालक पदापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे, तो ह्या पुस्तकानं अगदी सुंदर पद्धतीनं मांडलाय. वाह! सकाळमध्ये कशी कार्यसंस्कृती असावी ह्याचा विचार करून जो विचार त्यांनी केलाय त्या पद्धतीने नियोजन करून ती सकाळमध्ये अंमलात आणणं, हं, हं. ह्या सगळ्या प्रक्रियेचा ते एक खूप प्रमुख असा घटक होते आणि आज सकाळ जी कार्यसंस्कृती फॉलो करते ती संपूर्णपणे भाऊसाहेबांनी रचलेली अशी कार्यसंस्कृती आहे. वाह! म्हणजे काम हा ध्यास तर त्यांचा होताच. त्याबरोबर एखाद्या गोष्टीचं संशोधन, म्हणजे तू जो मगाशी किस्सा सांगितलास, की इतका रिसर्च करून एखादा निर्णय घेणं, हो. ही त्यांची एक खूप जमेची बाजू होती. आणि अगदी साधं राहणं किंवा त्यांची कामामधली शिस्त असेल किंवा त्यांचं नेटवर्किंग असेल किंवा त्यांच्या अर्थात निगोसिएशन स्किल्स असतील, हं, हं, त्यासाठी हं. तर ते फेमस होते. त्यानंतर त्यांचा संवादावर असलेला भर असेल, की माणसाशी कसं बोललं पाहिजे. मग तो ग्राहक असो, वेंडर असो, कुणीही असो, वाह! कर्मचारी असो, कुणीही असो. थोडक्यात अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. खरंय. अभिजित पवारांनी ह्या पुस्तकाला एक प्रस्तावना दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी इतकं छान सांगितलंय, की भक्ती म्हणजे एकरूप होणं. एखाद्या गोष्टीशी एकरूप झाल्यावर त्यातून निर्माण होणारं सामर्थ्य अफाट असतं. त्यातून खूप काही घडवण्याची क्षमता विकसित होते. भक्तीची ही भावना देवापुरती सीमित होणारी नाही. ती एखादी व्यक्ती, संस्था अथवा आपण करत असलेल्या कामावरही असते. माझे विश्वासू सहकारी भाऊसाहेब पाटील कामावर भक्ती असणाऱ्यांपैकी एक होते. प्रत्येक काम ते समरसून करत. हाती घेतलेल्या प्रत्येक कामाप्रती त्यांची अपार श्रद्धा होती. भाऊसाहेब पाटील या श्रद्धेतूनच घडले. त्यांच्यातल्या कामाप्रतीची श्रद्धा आणि भक्तीचा मी साक्षीदार आहे. भाऊसाहेबांच्या आयुष्यातली माणसं, त्यांनी त्यांचे सांगितलेले किस्से असे सगळे या पुस्तकात एकत्र लिहिलेले आहेत आणि मस्तच. संपूर्णच भाऊसाहेब म्हणजे काय हे खूप छान पद्धतीने आपल्याला पुस्तक वाचल्यावर कळतं. हं. मला तर वाटतं प्रसन्न नक्कीच हे पुस्तक वाचेल आणि तुम्हालाही जर हे पुस्तक वाचायचं असेल तर तुम्ही सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवरून बिईंग भाऊसाहेब हे पुस्तक नक्की विकत घ्या. तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. Amazon आणि फ्लिपकार्टवरून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता. तुम्हाला सकाळशी थेट संपर्क साधून जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 98 815 98 815. व्हॉट्सअपवर संपर्क साधून जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 5 वेळा 8 49 050. धन्यवाद.